धीमन्तं मुक्तिभर्तारम् वृषभं वृषनायकम् धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्दे नंतगुणार्णवम्। पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य भगवान सकल कीर्ति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांतमूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये 2455 या गाथेमध्ये वर्षाकाल म्हणजे त्या ठिकाणी पावसाळ्याचा काळ, अशा काळामध्ये वृक्षाच्या म्हणजे झाडाच्या खाली बसून आपलं ध्यान प्रवृत्तीमध्ये लीन होऊन पावसाचा जो उपसर्ग आहे तो पावसाचा उपसर्ग सहन करतात, अशा पद्धतीनं आचार्यांनी सांगितलं। पूर्वीच्या चर्चेमध्ये उन्हामध्ये डोंगराच्या माथ्याला जाऊन साधना करतात म्हणून सांगितलं। त्याच्यापूर्वीच्या गाथेमध्ये थंडीच्या दिवसात समुद्राच्या किनारी जाऊन साधू तपश्चर्या करतात म्हणून सांगितलं। आणि पावसाळ्यामध्ये पावसाच्या खाली, पाऊस लागू नये असा त्याचा उद्देश नव्हता। पाऊस थांबल्यानंतर सुद्धा त्या झाडाचं पाणी काय असते, अंगावर टिपकत असते, म्हणून त्याच्यासाठी पावसाळ्यात सुद्धा पावसामध्ये झाडाखाली साधना करतात असं या ठिकाणी आचार्यांनी सांगितलं। आता त्याच्या 2456 नंबरच्या गाथेमध्ये सांगतात, एवं त्रिकाल योगस्था ऋतुजोपद्रवाण परान शुत्रुट शीतोष्ण दंशाही उर्चिकादि परिशहान देवतिर्यज्ञराचेता नोत्थोपसर्ग दुर्जयान सहन्ते सर्वशक्त्याच मनाक्लेशं व्रजन्ति न। आचार्य भगवान सांगतात, इस प्रकार तीनों ऋतुओं में योग धारण करने वाले वे मुनिराज ऋतुओं से उत्पन्न हुए अनेक उपद्रवों को सहन कर दे। अशा प्रकारे तिन्ही ऋतू, वर्षाकाल, ग्रीष्मकाल आणि थंडीला काय म्हटलं, ग्रीष्मकाल म्हणजे उष्णकाल, वर्षाकाल म्हणजे उष्णता झाली, शीतकाल, कुठला काल, शीतकाल, ह्या तिन्ही काळामध्ये साधू एवढी मोठी तपस्या करतात, योग धारण करतात। योग धारण म्हणजे मन वचन कायेला एकत्रित करून आत्मचिंतनामध्ये, आत्मस्वरूपामध्ये, आत्मस्वभावामध्ये लीन राहण्याचा आणि त्याचं अनुभवन करण्याचा प्रयत्न हे साधू योगी महाराज करत असतात। एक लक्षात ठेवा, तुमच्या गावात समौशरण विधान होणार आहे। समौशरण कुणाचंही लागत नाही,
मोक्षाला जाणारे अनेक भगवान होतात एका चतुर्युगाला, पण भरत आणि ऐरावत क्षेत्रामध्ये 24च तीर्थंकर होतात. किती? 24. 25वा कुठला तीर्थंकर असत नाही, 24च तीर्थंकर होतात. आणि तीर्थंकरांच्या धर्मसभेला समौशरण म्हणतात. तीर्थंकरांच्या धर्मसभेला समौशरण म्हणतात. आम्ही दीक्षा घेऊन आता प्रवचन वगैरे करायला लागलोय, पण तीर्थंकर मुनी महाराज दीक्षा घेतल्यानंतर केवळ ज्ञान होऊपर्यंत प्रवचन करत नाही. तुम्ही कशाची पूजा करला हे पहिलं समजावून घ्या, आणि पूजा कशासाठी करायचं आहे ते पहिला समजावून घ्या. उगाच सांगितलंय म्हणून पूजा करायचं, 12 वर्षाने एकदा पूजा करायची असते म्हणून पूजा करायचं, असं नाही. लक्षात ठेवा, त्या कशासाठी कुठली विधी काय आहे हे पहिला समजावून घेतलं पाहिजे. इथं स्वतःचं अस्तित्व म्हणजे तुमच्या खंडेराजुरीतलं अस्तित्व तुम्हाला जागं करायसाठी ही पूजा नाही. मी खरा कोण आहे, सबको तो जाना निज को न जाना, कैसा ज्ञान धारा तूनी आपना पिजाना. स्वतःच्या आत्म्याला जाणायसाठी धर्म करायचा असतो. मी शाना काय तू शाना, मी मोठा काय तू मोठा, माझं खरं काय तुझं मोठं, ह्याच्यासाठी धर्म नसतं. धर्म हा स्वतःला स्थिर करण्यासाठी, स्वतःच्या अस्तित्व म्हणजे आपल्या आत्म्याचं अस्तित्व सिद्ध करून आत्म्याला, माझ्या आत्म्याला सोडून हे सगळं पर आहे, ते मला फक्त बहिरंग सुख दुःखाला निमित्त आहे, पण माझं खरं स्वरूप मी आहे, माझा आत्मा आहे. आणि ज्यांनी हे आत्म्याचं स्वरूप जाणून घेतले आणि जाणून घेण्यासाठी ज्यांनी दीक्षा घेतली, आणि दीक्षा घेतल्यानंतर ज्ञानावरण कर्माचा नाश होईपर्यंत ज्यांनी तोंड उघडलं नाही, मौन धरले, अशा तीर्थंकर मुनी महाराजांची उपदेश देण्याच्या सभेला समौशरण म्हणतात. आज तुम्ही आम्ही सगळीजण बोलत असताना एखादा शब्द चुकू शकतो, पण साधूंच्या तोंडातून आलेला शब्द चुकीचा असेल तर त्याला सुद्धा लोक आगम म्हणून जर ग्रहण केले तर एक चुकीची परंपरा चालू होईल. म्हणून तीर्थंकर दीक्षा घेतल्यापासून केवळ ज्ञानाची प्राप्ती होईपर्यंत मौन धरतात, आणि केवळ ज्ञानाची ज्यावेळी प्राप्ती होते त्यावेळी स्वतःहून बोलत नाहीत. ते त्यांच्या अतिशयाने आणि त्या समौशरणात येणाऱ्या हजारो लाखो करोडो लोकांच्या पुण्यप्रभावाने त्या ठिकाणी त्यांच्या मुखातून आपोआप दिव्यध्वनी फिरत असते. आणि प्रत्येकांच्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी ओंकार ध्वनीतून मिळते. त्या ओंकार ध्वनीला गंधर झेलतात, आणि गंधर त्याचा अर्थ सगळ्यांना विश्लेषणपूर्वक सांगतात. आणि त्या समौशरणामध्ये मागध जातीचे एक देव असतात. कुठल्या जातीचे? ऐकू येत नाही. मागध जातीचे एक देव असतात. ते देव ज्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये ज्यांना त्यांना तो धर्म सांगत असतात. तिर्यंच्यांना तिर्यंच्यांच्या भाषेत, मनुष्यांना मनुष्यांच्या भाषेत, देवांना देवाच्या भाषेत ते सांगत असतात. महाराज, खरंच शक्य आहे? ढवळ्यापाशी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला, अशी तुमची अवस्था झाल्या. धर्मापासून आम्ही लावून जाऊन अधर्मी लोकांच्यात बसल्यामुळं आमच्या धर्मावरचा आमचा विश्वास राहिला नाही. तुम्हाला त्याच्यात सगळं सोपं उदाहरण, दिल्लीमध्ये लोकसभा, राज्यसभा, पार्लमेंट असते की, त्या पार्लमेंटमध्ये संपूर्ण भारतातले खासदार असतात. आणि प्रत्येकाला काय सगळी भाषा बोलायला येत नसते आणि प्रभुत्व नसतं, म्हणून प्रत्येकजण आपल्या आपल्या भाषेत बोलत असतो. आपलं मत मांडणं, उत्तर देणं आपल्या भाषेत मांडत असतो. तमिळनाडूचा खासदार तमिळनाडूच्या भाषेत, तमिळ भाषेत सगळं, आणि बाकीचे सगळे ते कानाला लावलेले असतात. ते काय वाकमन लावून गाणी ऐकत बसलेले नसतात. ते मशीन अशी आहे की मी मराठीत जरी बोललो
आणि तिथला जर तमिळनाडूचा खासदार असेल तर त्यानं तमिळचा खटका दाबला तर त्याला ते तमिळ भाषेतच सगळं शब्दशः ट्रान्सलेशन होत असते, त्याला पाहिजे ते भाषेत. मग आत्ता माणसं जर असलं यंत्र तयार करू शकतात, तुमच्या मोबाईलमध्ये ॲप आहे आता, संस्कृत आणि इंग्लिश अर्थ तुम्हाला कळत नाही, नुसता वर धरून नुसतं असं स्कॅनिंग केला तर ज्याचा त्याचा अर्थ तुम्हाला तुमच्या मराठी भाषेत हिंदी भाषेत सांगताय. जर काल परवाचा मोबाईल तयार करणारा माणूस एवढा बुद्धिवान असू शकतो तर ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय, अंतराय या कर्मांचा नाश केलेल्या भगवंतांच्या समोशरणात ही व्यवस्था देवांच्या माध्यमातून होऊ शकत नाही. विश्वास पाहिजे धर्मावर, श्रद्धा पाहिजे धर्मावर. आम्ही म्हणतोय तसं धर्म नाही, धर्म म्हणतोय तसं आम्हाला चालण्याची आमच्याकडे प्रवृत्ती असली पाहिजे. आणि म्हणून इथं सांगितलं की एवढे महातपस्वी मुनिराज तपस्या करत असतात, आपल्याला एक टाइम जाऊ दे, खरं खरं सांगायचं भाऊ, आवडत्या बायकोची शपथ घेऊन, म्हणजे एकच आहे खरं तरी पण 1-2 तास जेवायला लेट झालं तर कसं होते, शिव्या देत आहे की नाही? कुणाला आवडतीला काय ना आवडतीला, हा बायकोच्या आईला काय शिकवले की नाही म्हणून, वेळेत करून द्यायला येते की नाही म्हणून. हा, एवढं वाईट वाटतंय तुम्हाला. कधी धर्माबद्दल, साधूंच्या बद्दल बोलताना तुम्हाला कधी असं मनात वाटत नाही आम्हाला 5 मिनिटं चहा नसलं तर चालत नाही, तासभर जेवण लेट होऊन चालत नाही? हे साधू लोक 24 तासात एकदा जेवतात. हे आणि महातपस्वी ज्यांनी ग्रंथ लिहिलेत एवढी तपस्या करून लिहिलात, त्या साधूंच्या बद्दल आपण बोलताना, शंका घेताना आपल्या जरा मनाला काही वाटत नाही? सिद्धचक्र विधानाचं मागचं पान वाचा, सिद्धक्षेत्र स्तुती. त्याच्यात मैना सुंदरी विचारते, भरतू माझ्या नवऱ्याला कोड रोग का झाला? तर त्यावेळेला मुनी महाराज सांगतात की हा श्रीपाल राजा पूर्वभावामध्ये मुनी महाराजांची निंदा केलता, दिगंबर मुद्रेची अवहेलना केलता, दिगंबर मुनी महाराजांचा अपमान केलता आणि त्यांना तुच्छ भाषेमध्ये बोलला होता, म्हणून त्यांना हा रोग झाला. हे महातपस्वी आहेत. हे ग्रंथ लिहणारे पूर्वीचे आचार्य कसे होते? समोशरण विधान करणार आहे. एक पोरगी लग्न करून आणायची आहे तर 15 दिवस चौकशी करताय, मुलगीला एक लग्न करून द्यायचं आहे तर 15 दिवस पुढच्या घराची चौकशी करताय. ज्या भगवंतांच्या पायात आयुष्यभर पडलायचा त्या भगवंतांचा इतिहास जर जाणा, ती किती महान आहेत, ती किती शक्तिशाली आहेत, ती किती पवित्र आहेत, ती किती पावन आहेत, ती किती बुद्धिवान आहेत, ती किती चारित्र्यवान आहेत. आणि अशा चारित्र्याच्या, साधनेच्या, तपाच्या बलावर कर्माचा नाश करतात आणि कर्माचा नाश करून केवळ ज्ञानाची प्राप्ती होते. आणि केवळ ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर जी सभा, धर्मसभा लागते त्या सभेला समौशरण म्हणतात. त्याला काय म्हणतात? समौशरण म्हणतात. त्या समौशरणामध्ये 12 सभा असतात. त्याच्यामध्ये मुनी, अरिका, श्रावक, श्राविका, तिर्यंच, देव, भवनवासी, व्यंतरवासी, ज्योतिषवासी, वैमानिकवासी, देव, त्यांच्या देवी, अशा सगळ्यांना बसण्याचं वेगवेगळं स्थान असतं. हे 12 सभा म्हणतात. ह्या 12 सभेनंतर अनेक प्रकारच्या 8 काय 9 खातिका, म्हणजे तलाव, बगीचा, तलाव, नाट्यगृह, नाट्यशाला असलं सगळे असतात जे भव्य असतात, ज्यांचं निकट भव्य म्हणजे 2, 4, 6, 7 भावामध्ये जे मोक्षाला जाणार असतात
जे कधी ना कधी तर सम्यक दर्शन करून आत्म्याला परमात्मा बनवण्याची ज्यांच्यामध्ये योग्यता असते, अशीच लोक त्या 12 सभेपर्यंत येतात. बाकी अभव्य, मिथ्यादृष्टी, अहंकारी लोक त्या नाट्यशाळेतच राहतात. नाट्यशाळेत म्हणजे कोण नाटक बघून जातोय, कोण तलावात आंघोळ करून जातोय, कोण बागेत फिरून जातोय, तो सभेपर्यंत येत नाही, गंधकुटीपर्यंत येत नाही. हे समोशरण म्हणजे धर्मसभा आहे भगवंतांची. आणि ह्या समोशरण विधानामध्ये सुद्धा असेच पुण्यवान लोक येणार आहेत. आम्ही तुम्ही काय करू शकत नाही, लक्षात ठेवा. ज्याचं भवितव्य सुरक्षित आहे तेच देवशास्त्र गुरूंच्या वर श्रद्धा ठेवून तिथे येतात. धर्मापेक्षा मी शहाणा म्हणणाऱ्यांचं तिथं ते अस्तित्वच राहत नाही. हे मी बोलत नाही, हे शास्त्र बोलतंय. म्हणून ज्यांनी शास्त्र लिहिलं त्यांचं कर्तृत्व तर बघा, ज्यांची पूजा करणार आहे त्यांचं कर्तृत्व बघा, आणि मग ही पूजा किती महत्वाची आहे. आणि अशा पूजेमध्ये सौधर्मी इंद्र, ईशान इंद्र, कुबेर इंद्र, महायज्ञनायक, सुवर्ण सौभाग्यवती आपल्या मुलींना अष्टकुमारिका करून काय पैसा, तुम्ही इथं खर्चलेला पैसा वर्षात 2 वर्षात परत मिळवू शकता. दवाखान्यात घातलेला पैसा कधी मिळवत नाहीसा तुम्ही. धर्मात खर्चलेला पैसा दुपटीनं आणि 4 पटीनं 2 वर्षात येतो, लक्षात ठेवा. धर्मात दान देणं, धर्माचे सवाल धरणे म्हणजे मुठभर बियाणं शेतात पेरल्यागत आहे. मुठभर पेरलं तर पिशवीभर येते, पिशवीभर पेरला तर पोतभर येते, पोतभर पेरला तर गाडी भरून येते. बियाणं घरात ठेवलं तर ते उगवत नाही, त्याला शेतात पेरायला पाहिजे, योग्य वेळेला पेरायला पाहिजे, योग्य शेतात पेरायला पाहिजे. पेरल्यावर त्याला योग्य वेळेला पाणी द्यायला पाहिजे, त्याची सुरक्षा करायला पाहिजे. त्यावेळी ते बियाणं तुम्हाला असंख्यात पटीनं देऊन देते. तसं आपल्या तन, मन, धन आणि वेळ हे धर्मासाठी ज्यावेळी लावतो त्यावेळी थोडा वेळ आणि थोडा पैसा जरी लावलो तर जास्तीत जास्त असंख्यात पटीनं ते आपल्याला देऊन जात असतं. इथं हत्ती घोड्यासाठी पूजा नाही, लक्षात ठेवा. अहो, तुमच्यात समोशरण विधान आहे. राजारामपुरीमध्ये पंचकल्याण पूजा झाली, आलता गणी. हत्ती नाही, घोडा नाही, काही नाही, तरी पण 6.5 लाख रुपये सवाल झालता. एक मिरवणूक नाही, रथोत्सव दिवशी तेवढी मिरवणूक, ती पण रथातनं, ते पण 8 रथात 3 वाद्य. पण ती लोक रडत होती. ज्यांनी सौधर्मी येणार आहेत रविवारी विचारा, मी माघारी बोलत नाही. आणि जी आलती त्यांनी डोळ्यानं बघितलं, रडत होती ती लोक. महाराजजी, माझं किती पुण्य आहे, 6.5 लाखामध्ये मला एवढ्या विशाल भगवंतांचे संस्कार करायला मिळाले. त्या कोल्हापुरात राजारामपुरीमध्ये त्या एकट्याच अभय रणदेवेकडे 6.5 लाख रुपये होते, बाकीच्यांच्याकडे पैसे नव्हते. ज्याचं त्याचं पुण्य असते. पैशाच्या जीवावर सवाल घेणाऱ्यांनो, पैशाच्या जीवावर सवाल मिळत नाही, पैशाच्या जीवावर धर्म होत नाही. पैशाच्या जीवावर सवाल धरणारे ही मिजाजकी मारायला धरत असतात. पुण्य लागते, पुण्य. ह्या सगळ्या विधी करायला पंचकल्याण पूजेला हत्ती घोडा आणले नाहीत. विधानात काय, बिन हत्तीचं, बिन घोड्याचं, बिन मिरवणुकीचं तिथं पहिल्या दिवशी 47 लाख रुपये जमले होते, सगळे सवालाचे मिळून. आणि घरं किती त्या मंदिराला? 22-23 घरं. ज्याला धर्म करायचा आहे ना, ते हत्ती घोडं बेंड मला किती वाजवत आणलं, मला किती वाजवत नेलं, मला कंकण कशाचं घातलं, मला ड्रेस कसला दिला, मला साडी कसली दिली, हे म्हणत नाहीत. ज्याला धर्म म्हणून सवाल धरतो तो व्यक्ती म्हणतो, महाराजजी काही करा, मला एक अर्घ्य माझं चुकता कामा नये.
मला एका विधीपासून सुद्धा मी वंचित राहता कामा नये. मी हे 5 दिवस माझ्या आत्म्याला परमात्मा बनवण्यासाठी आणि आजपर्यंत केलेलं पाप फेडण्यासाठी गेलोय. मला जेवढी विधी करता येईल तेवढी करा, ही भावना असायला पाहिजे. हत्ती आणि घोड्यात काय? महावीर जयंतीला येत नाही हत्ती घोडा आणू शकत नाही तुम्ही, कधीही आणू शकता. दिवसभर बसला तरी हिथं तासभर बसलेल्या पूजेचं महत्व त्यावेळी हत्तीत नसते. लक्षात ठेवा. म्हणून पूजेचा अर्थ काय, जीवनाचा अर्थ काय, कुणाची पूजा करायला लागलोय? असं सगळं ज्यांनी तपस्या केलेली आहे, ज्यांनी अनेक उपसर्ग सहन केलेले आहेत, अशा केवल ज्ञान प्राप्त केलेल्या तीर्थंकर भगवंतांच्या समोशरणात धर्मसभेत बसून आम्ही पूजा करतो. हे आम्हाला कळलं पाहिजे. हे आमचे 3 लोकाचे नेते आहेत. आमच्या कुठल्या तर राजकीय नेत्याचा आम्ही आदर्श घेतोय. त्याच्या सभेला पदरचं पैसे घालून गाडीतनं 4 लोक घेऊन जातोय. त्याचा नाश्त्याचा खर्च पण आमचाच सगळं. आणि भगवंतांच्या समोशरणात भगवंत नेते आमच्या सभेत येताना आम्ही किती निस्पृह असलं पाहिजे. म्हणून कुणाची पूजा करणार आहे त्यांचं महती समजावून घ्या. ती पूजा लिहिणाऱ्या साधूंची महती समजावून घ्या. आणि आपण करणाऱ्यांचं किती पुण्य असायला लागतंय हे महती समजावून घ्या. दीक्षा कल्याणिक होतंय. दीक्षा कल्याणिकला गेल्यानंतर किंवा त्या ठिकाणी तुम्ही जन्म कल्याणिक ते झाल्यानंतर दीक्षा कल्याणिकला ते गेल्यानंतर किरीट काढून येतात. किरीट सौदर्मी इंद्र आपलं किरीट काढून परत येतो. सौदर्य इंद्र म्हणजे स्वर्गाचा इंद्र. जंबूद्वीप उलटा पालटा करण्याची त्याच्यात ताकद असते. पण तो एवढा विनयपूर्वक वागत असतो. नुसता तीर्थंकर जन्माला येणार आहेत, 6 महिन्यानंतर मातेच्या गर्भात येणार आहेत हे त्याला कळल्यानंतर, त्याचं आसन कंपायमान झाल्यानंतर तो अवधी ज्ञानामध्ये जाणतो. आणि अवधी ज्ञानामध्ये हे जाणून घेतल्यानंतर तो 7 पावलं पुढं चालतो. कोण? ऐकलंय ना? खंडेराजुरीच्या सौदर्मिंद्रांनो, स्वर्गाचा इंद्र आहे तो, मेन राजा. आपल्या घरात आपल्याला कोण ऐकत नाहीत. तो सौदर्मिंद्र 7 पावलं चालतो, साष्टांग दंडवत घालतो आणि नमोस्तु भगवान, नमोस्तु भगवान, नमोस्तु भगवान म्हणतो. म्हणजे जन्माला यायच्या अगोदर 15 महिने सौदर्मिंद्र दंडवत घालून नमोस्तु करतो. आमच्या 15 पावलावर भगवंत आहेत साक्षात. आम्हाला नमोस्तु करायला वेळ नाही, पाया पडायला वेळ नाही. सौदर्मिंद्र माझी संपत्ती तीर्थंकरांच्या पंचकल्याणासाठी लागणार आहे हे त्याला इतका आनंद होतो. आणि आम्ही त्यातलं कुठं एक चूरभर इथं द्यायला लागलोय तर आम्ही त्याचा अहंकार करतो. जो हे देण्यामध्ये आनंद मानतो तो भविष्यात मोक्षाला जातो. जो अहंकार करतो इथंच कुठं तडफडत अडकळून पडतो तो. म्हणून अशा अनेक साधनेच्या माध्यमातून उपद्रव आणि उपसर्गाला सहन करतात. क्षुधा, तृष्णा, शीत, उष्ण की परिचय सहन करते हैं. सांप बिच्छुओं को काटने की परिचय सहन करते हैं. देव, मनुष्य, तिर्यंच और अचेतनों से उत्पन्न हुए घोर दुर्जय उपसर्गों को सहन करते हैं. हे तीर्थंकर कसे असतात, हे केवलज्ञानी मुनिराज कसे असतात, हे भगवंत कसे असतात.
वास्तविक तीर्थंकरांच्यावर उपसर्ग होत नाही, पण या उंडस अवसरपणी कालाचा दोष म्हणून आपले मूल नायक भगवान पार्श्वनाथ भगवंतांच्यावर उपसर्ग झाला, सुपार्श्वनाथ भगवंतांच्यावर उपसर्ग झाला, भगवान महावीरांच्यावर उपसर्ग झाला. काय आहे ते? असं बिच्छू साप. बाहुबली भगवंत उभं राहिले साधनेला, खांद्यापर्यंत वेल आली, कमरापर्यंत वारुळ आलं सापाचं आणि मुंग्यांचं, पण साधनेतून डगमगले नाहीत. त्या बाहुबली भगवंत एवढं कडक तपश्चर्या करून फक्त त्यांच्या मनात एक शल्य होतं. शल्य म्हणजे एक विकल्प होता की मी भरताच्या भूमीवर उभा आहे, म्हणून एवढी तपश्चर्या करून त्यांना मोक्षाची प्राप्ती झाली नाही, केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली नाही. ज्या वेळेला आदिनाथ भगवंतांच्या समोशरणात भरत चक्रवर्तीला एक कळलं, शंकेचं निरसन झालं, त्यावेळी भरत चक्रवर्ती जाऊन त्याचा पाया पडतात आणि त्या बाहुबली मुनी महाराजांना सांगतात, माझं तुमचं काय आहे? माझंही आयुकर्म झाल्यावर मी निघून जाणार आहे, हे कुणाचं तर दुसऱ्याचं असणार आहे. माझ्याकडे यायच्या अगोदर तुमचं होतं, तुमच्याकडे यायच्या अगोदर तुमच्या म्हणजे आदिनाथांचं होतं, त्यांच्याकडे यायच्या अगोदर नाभिरायचं होतं. कुणाचं आहे हे? संपत्ती, आस्ती, हे शरीर काही शाश्वत नाही, नाशवंत आहे. तुम्ही याचा विचार विकल्प न करता तुम्ही निर्विकल्प व्हा असं सांगितले, आणि मग त्यांचा तो विकल्प दूर झाला आणि त्यांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. हा धर्म आहे, लक्षात ठेव. साधना किती करतोय याच्याशी महत्व नाही, साधना कशासाठी करतोय हे महत्वाचं आहे. तू कशासाठी करून आणलायशी चर्चा नव्हे. साधना म्हणजे इथं तपश्चर्येचा अर्थ झाला, तू टेन्शन घेऊ नकोस. म्हणजे साधना किती, म्हणजे एकच साधना असते रत्नत्रयाची, तीच व्यवस्थित केली की बरोबर आपलं साधना कशासाठी केली त्याचा फायदा होतो. कशासाठी हे महत्वाचं आहे, किती महत्वाची नाही. त्याचा धर्म करत असताना, सेवा करत असताना, दान देत असताना, अभ्यास करत असताना, कुठलीही गोष्ट करत असताना कशासाठी ह्याला प्राधान्य जास्त आहे जैन धर्मात, किती ह्याला प्राधान्य नाही. त्या गुलिकाजीनं एवढंच दूध दिलं ती वर पाठवून, बाहुबली भगवंताची मूर्ती भिजली आणि त्याच्या अगोदर कॅन वता लागलेत, भिजली नाही मूर्ती. त्या गुल्लिकाजीची एवढीच गिंडी, एवढाच कळस, त्यात काय होतं? दूध बसायचं तेवढंच बसत होतं, पण त्या कॅन मधल्या दुधात जी भक्ती श्रद्धा नव्हती, विश्वास नव्हता, तो एवढ्या दुधात होता. म्हणून खंडेराजुरीवाल्यांनो, उगाच प्रदर्शनासाठी, अहंकारासाठी, एकमेकांच्यावर ईर्ष्या करण्यासाठी तुमच्या बांधाचं आणि चौकटीचं वांद बस्तीत घेऊन येऊन स्पर्धा करत बसू नका. थोडीच भक्ती करा, निर्मळ मनानं करा, अंतरंगानं करा, तर चांगलं होईल. तुम्ही करताय असं माझं मत नाही, पण आता तुमच्या गावात आहे म्हणजे तुम्हालाच बोलायला पाहिजे, दुसऱ्या गावाला बोलून काय फायदा आहे. म्हणून थोडं करा, निर्मळ मनानं करा. ऑपरेशन कशानं करतात सांगा? माहिती आहे की नाही? डॉक्टर नाही तुम्ही, पण करून तर घेतलायचं का नाही? काय कोणी एवढी सगळी निरोग आहेत, सगळी बाहुबली भगवंतांच्या सारखं अगदी धष्ट केलंय की नाही ऑपरेशन? कशानं करतात? कात्री, सुई, दोरा यानं करतात का नाही? झाल्यावर त्याने शिवतात का नाही? त्यातलं एक सुई हात ठेवली तर, हे तुझ्यामुळं ऑपरेशन झालंय, तो हात बस इथं, सुई हात ठेवली तर चालत्या? सुई राहू दे, एवढा दोऱ्याचा कटका जर हात राहिला तरी परत पाय कापून काढायला लागतंय, हात तोडून काढायला लागतं. एवढं सुद्धा घाण मनात राहून चालत नाही. आतली घाण काढायसाठी ऑपरेशन असते.
ऑपरेशन करतानाच घाण झाली तर परत तोडून काढावं लागतंय. मन स्वच्छ करण्यासाठी पूजा असते. पूजा करतानाच जर सगळ्यांची मनं अस्वच्छ आणि घाण होत असतील तर परत नरकाशिवाय तुम्हाला आणि आम्हाला जागा नाही. लक्षात, पूजा मन स्वच्छ करण्यासाठी, जीवन आनंदी करण्यासाठी आहे. धर्म जीवनाला स्वच्छ आणि आनंदी करण्यासाठी आहे. या धर्माचाच आधार घेऊन आम्ही एकमेकाची मनं जर अस्वच्छ घाण करत असेल तर मग सद्गती नाही, मग दुर्गती. म्हणून अशा विचाराला शांतपणे चिंतन करत, साप चावले, साप अंगावरनं खेळले, विच्छू चावले, मुंग्या आल्या, ढास आले, काही असू दे, काही जरी आलं तरी त्याच्यातनं न डगमगता स्थिर राहून ह्या सगळ्या उपसर्गांना त्यांनी सहन केलं. आणि त्यांनी सहन केलं म्हणून हे दिवस आम्ही त्यांच्या वाणीतून ऐकायला आम्हाला मिळाले. नाहीतर आम्ही पण कधी टोप्या घालून फिरलो असतो, आम्हाला कळलं नसतं. लक्षात ठेवा, टोप्या म्हणजे आपल्याला आणि दुसऱ्याला घालत, कळलं नसतं. धर्मामध्ये आपण स्थिर असलं पाहिजे. आपल्या भगवंतांच्याबद्दल अभिमान असला पाहिजे. आपले आई वडील कष्ट करून आपल्याला एवढं मोठं वैभव करून दिलेत, त्याचा अभिमान असला पाहिजे. आई वडिलांनी कष्ट केलेल्या संपत्तीला पोरं जर चैनी करून घालवली तर त्या पोरांना गावात कोण चांगलं म्हणते? म्हणते काय कोण चांगलं? कोणी चांगलं म्हणणार नाही. तसं या आचार्यांनी, भगवंतांनी एवढं कष्ट करून हा धर्म सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि तुमच्या आमच्या वर्तणुकीनं जर आमच्या धर्माला कमीपणा जर येत असेल तर काय अर्थ राहिला सांगा आपला? म्हणून असे महामुनिराज अनेक उपसर्गांना सहन करून आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या अस्तित्वाला प्राप्त करून तुम्हाला आम्हाला आमचं अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी केवळ ज्ञानाची प्राप्ती करून घेतली आणि हा धर्म सगळा प्रसारित केला. वे मुनिराज अपनी पूर्ण शक्ति से उपसर्ग और परिचयों को सहन करते हैं, अपने मन में रंच मात्र भी खेद उत्पन्न नहीं करते. आणि ते महामुनिराज असे अनेक उपसर्ग अनेक सहन करतात आणि मग त्या सगळ्यांना सहन करून आपलं हे सगळं अस्तित्व निर्माण. तुम्हाला काय वाटतंय? ह्या काळातच लोक साधू संतांना नावं ठेवतात, पूर्वी ठेवत नव्हते. शांती सागर महाराजांच्यावर उपसर्ग अन्य लोकांनी कमी केला, आमच्या जैन लोकांनी जास्त केला. एकेका गावातून शांतीसागर महाराजांना येऊ नका म्हणून सांगितलं. एक एक गावात शांतीसागर महाराजांना आल्यानंतर लोक अपशब्द वापरले तरी सुद्धा ते शांत सहन केले. ते शांत राहिले म्हणून ते भगवत्तेला प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करून एक पाऊल त्यांनी पुढे टाकले. आणि ज्यांनी असा उपसर्ग केला ते दुर्गतीला गेले. पार्श्वनाथ मुनी महाराजांच्यावर उपसर्ग करणारा कमठ त्यांच्यात पूर्व 10व्या भावातला सक्का भाऊ होता. ही काय भाऊबंदकीची भांडणं आजच नाहीत, ही भगवंतांच्यापासून ही भांडणं आहेत. लक्षात ठेव. 10 भाऊ अगोदरपासून उपसर्ग करत होता. ऐकायला काय सांगू? काय नको 2 मिनिटात? नको तर राहू दे. चला सांगू. हां, ऐकून इथंच सोडून जावा. हां, घेऊन जाशील आणि शानं झाला असं तर काय करायचं. मरुभूती पार्श्वनाथाच्या जीवाचं नाव, कमठ त्यांच्या भावाचं नाव, पूर्व 10 भावातलं. मरुभूती चांगल्या संगतीत चांगल्या जीवनात जगत होता म्हणून त्याच्यावर धर्माचे संस्कार होते. आणि कमठ दुराचारी लोकांच्या संगतीत राहिला होता.
आणि त्यामुळं त्याच्यावर संस्कार तसेच होते. आत्ताचा काळ वेगळा आहे, पण मी तुम्हाला 9 वर्षापूर्वी एक गोष्ट सांगितलं होतो, अनेक सांगतो. आमचा आचार्य मामा आलाय की, काय नाव आहे, गोटू दादा. तुम्ही काय बंडू, उदाहरण म्हणूनच घ्यायचं, काय लई वाईट म्हणून घ्यायचं नाही. एक गाव होतं, गाव कोणतं, कुठलं गाव होतं, खंडेराजुरी. गाव अत्यंत चांगलं, धार्मिक, सगळं. लोक राहुल सारखी धष्टपुष्ट, देवानं निरोगी राहण्यासाठी धष्टपुष्ट शरीर दिलं, हे आणि काय तर खाऊन शरीराला रोगी करतातच. म्हणजे जनरली चर्चा चालू आहे. किती पुण्य येईन आपल्याला निरोगी शरीर मिळाले, आणि परत आपण त्याला रोग जडण्यासारखं का व्यसन करायचं सांगा उद्या. त्या गावात तिथं बंडू नाव आहे, रामभाऊ आचारी, लई हुशार, चांगला, इतका चांगला आचारी. त्यानं काय जरी डोळं झाकून जरी फोडणी टाकला तरी सुद्धा ती भाजी चांगलीच होणार. इतकी त्या रामभाऊ आचारी, कुठल्या गावचा, खंडेराजुरीचा, एवढं त्याच्याकडे कला होती, डोळं झाकून जरी फोडणी टाकला तरी तो स्वयंपाक चांगलाच होणार. त्यामुळे त्याला डिमांड जास्त. तुमच्यात बंडूला डिमांड जास्त आहे की नाही, डिमांड जास्त. उन्हाळ्याचे दिवस होते, महावीर जयंती होती असं समजा, आणि पूर्वी गॅस सिलेंडर काय नव्हते, आणि मग स्वयंपाक कराल तर उन्हाळ्याचे दिवस तापलेले होते, ऊन एप्रिल महिन्यातलं तापलेलं होतं, शेतात स्वयंपाक चालू होता, शेताला पण भडोळ्या पडल्या होत्या, पाणी पडलेलं शेत नव्हतं. आणि तिथं काय झालं, ह्यांनी विटा मांडल्या, दगडं मांडली, आणि तिथं लाकडं घालून गव्हाची खीर जैनांची प्रसिद्ध शिजवायला चालू केली. तिकडं पलीकडं बसून दोडका भाजी करण्यासाठी दोडका चिरत होते. आत्ता पद्धत आली, पुरुष स्वयंपाकात जास्त इंटरेस्ट. पहिला एक आचारी असणार, सगळ्या बायकाच असणार भाजी बिजी चिरायला, आणि याला एवढं एक दिवसात तो 4-4 कार्यक्रम करणार. त्यामुळं इतकी ह्यो बिजी असणार, इतकी बिजी. ते बायका ह्यो बसून भाजी चिरा लागल्यात, सगळं चालू आहे. उन्हाळ्याचे दिवस, रानात भडोळ्या पडल्या होत्या, त्याच्यात ती जाळ लावलेली अग्नी, एका भटे माहीत नाही, धर्म माहीत नाही, ज्ञान माहीत नाही, नमोकार मंत्राचा अर्थ माहीत नाही, जिनवानीचा अर्थ काय माहीत नाही, आपलं चाललंय असं. संगतीचा प्रभाव फार वाईट असतो, लक्षात ठेवा. म्हणून जशी संगती तशी मती, आणि जशी मती तशी भविष्यातली गती. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, चांगले विचार येतील. चुकीच्या लोकांच्या संगतीत राहिला, वाईटच विचार येणार, चुकीचेच विचार येणार. तो मरुभूती चांगल्या लोकांच्या संगतीत राहत होता, त्याचे विचार चांगले होते. हा कमट वाईट लोकांच्या विचारात राहत होता, त्याला वाईटच विचार येत होती, दुराचारी होता. त्यामुळे त्याचं लग्न झालं नाही. आणि मरुभूती चांगल्या विचाराचा होता, त्याचं लग्न झालं. आता तुमच्या पोरांची लग्न होईना, त्याला धर्म काय करणार सांगा, महाराज काय करणार. तुमची पोरं जर चांगली शिकली असती, तुमची पोरं जर मोठी झाली असती शिकून, अण्णा म्हणत तुमच्या घराकडं पोर येऊन दिली असत्या. आपल्या चुका आपण धर्मावर लादून चालणार नाही, समाजावर लादून चालणार नाही. तुम्ही तुमच्या पोरी देताना शिकलेला पाहिजे, पुण्यात पाहिजे, गावाकडे शेती 5-6 एकर पाहिजे, भाड्याचा फ्लॅट नको. भाड्याचा म्हणजे करून घेणार आहे तो नव्हं, असं ह्याचं रेंटवरचं नको. तुम्हाला स्वतःचा फ्लॅट पाहिजे. तुमची मुलगी देताना तुम्ही एवढे विचार करताय, आणि ज्यावेळी तुमच्या पोरांची लग्न येतात त्यावेळी तुम्हाला कळते वे पोरींच्या आईबापांची इच्छा लई वाढल्यात उभा, अपेक्षा लई वाढल्यात उभा, आमचं पोरगं काय कमी आहे काय. मग तुमची पोरगी देताना विचार का केला नाही. आपल्या वैयक्तिक दोषाला तुम्ही समाजावर लादू शकत नाही, तुम्ही धर्मावर लादू शकत नाही, तुमचा दोष आहे. धर्म धर्माच्या ठिकाणी काल पण तोच होता, आज पण तोच आहे, भविष्यात तुझा तोच राहणार.
तसं त्या कमटाचं लग्न झालं नाही, मरुभूती बारका असून त्याचं लग्न झालं. त्या दुराचारी कमटाची नजर आपल्या धाकट्या भावाच्या बायकोवर गेली. जरा रामायण वाचा, बघा. थोरल्या भावाची बायको माते समान असते, लहान भावाची बायको मुलगी आणि बहिणी समान असते. ही नीती करणाऱ्यांना, ही नीती वाचणाऱ्यांना, नीती समजणाऱ्या, बाहेर बसून बोलणाऱ्यांना काय. भारतीय संस्कृती आणि जैन संस्कृतीचा अभ्यास करा. पाश्चात्य संस्कृतीच्या नादाला लागू नका. पाश्चात्य संस्कृती पाश्चात्य संस्कृतीच आहे. ती एका जीवनामध्ये 50 पुरुषांशी संबंध ठेवू शकते, पाश्चात्य संस्कृतीतली स्त्री. पण भारतीय संस्कृतीमध्ये एक स्त्री दुसऱ्या पुरुषाशी कधीही संबंध ठेवू शकत नाही. तुमची वैयक्तिक विषय आहेत. विधवा विवाह, पुनर्विवाह, सोडचिठ्ठी झाल्यावर विवाह, हे तुमचे प्रश्न आहेत, हे धर्माचे विषय नव्हेत. धर्माच्या ठिकाणी काल पण तोच होता, आज पण तोच आहे आणि भविष्यात तोच राहणार आहे. आमचे वैयक्तिक प्रश्न आम्ही धर्मावर, समाजावर लादू शकत, देशावर लादू शकत नाही. त्याच्यावर लहान भावाच्या पत्नीवर नजर गेली. राजकामासाठी अरविंद राजासोबत मरुभूती बाहेर गावाला गेलेला असताना ह्याच्या मनात पाप आलं आणि आपल्या भावाच्या पत्नीवर तो अत्याचार केला, बलात्कार केला तुमच्या सोप्या भाषेत. हे अरविंद राजाला कळलं आणि अरविंद राजानं कमटाला नगरातून हाकलून काढलं, निष्कासित केलं. तो जंगलात गेला. मरुभूती आल्यानंतर एक कळलं आणि मरुभूतीला अत्यंत वाईट वाटलं. तो अरविंद राजाजवळ गेला, क्षमा मागितला. आमच्या घरचा विषय आहे, माझ्या पत्नीवर जरी त्यानं बलात्कार केला असला तर त्याला क्षमा करणं माझा धर्म आहे. तुम्ही ती विसरा आणि त्याला परत आणण्याची परवानगी द्या. नसेल तर मी पण नगरातून जातो. त्या मरुभूतीचा धर्म आणि क्षमाभाव बघून त्या राजाने सांगितलं, तो येऊ दे, तो आण, पण त्याला कुठल्याही राज्य व्यवस्थेमध्ये आणि धर्मव्यवस्थेमध्ये त्याचा अधिकार असणार नाही. तो तुझ्या घरचा व्यवस्थित राहील. आणायला म्हणून तो शोधण्यासाठी गेला. शोधायला गेल्यानंतर जंगलात तो घावला, पण त्यावेळी त्याची दाढी मिशा वाढलेल्या होत्या. तो तपस्वी झालता, मिथ्या तप करत होता आणि मिथ्या तप करत असताना त्याची डोळे बिळे लाल भडक झाले. आपल्या भावाची अवस्था बघून, सम्यक दृष्टी होते, मरुभूती, धार्मिक होते, त्याला वाईट वाटलं आणि तो क्षमा मागण्यासाठी खाली वाकला. मला सांगा, मरुभूतीच्या सांगण्यावरनं ह्याला नगरातून बाहेर काढलं होतं का ह्यानं खरोखर चूक केलता म्हणून याला बाहेर काढलं होतं? पण अज्ञानी लोक, मिथ्यादृष्टी लोक, अहंकारी लोक स्वतःची चूक स्वीकारत नाहीत. ते चांगल्या लोकांनाच चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करत असतात. स्वतःच्या पत्नीवर बलात्कार केल्यानंतर सुद्धा माझा भाऊ मला माफ करून न्यायला आलाय, हे त्या दृष्टीला त्याच्या कमटाच्या आलं नाही. ह्याच्या बायकोनं तक्रार केली असेल म्हणून मला निष्कासित केलं. ह्या रागाच्या पोटी हातात मोठी शिळा घेऊन, दगड घेऊन तो ध्यान करत होता. तो क्षमा मागायला खाली वाकल्याबरोबर डोकीत दगड घालून त्याला मारून टाकला, स्वतःच्या भावाला. ही तुमच्या पार्श्वनाथांची कथा आहे. त्यांनी प्रत्येक भावात क्षमाधारण केले, 10व्या भावात ते भगवान झाले. हा प्रत्येक भावामध्ये असं पाठीत सुरी खपसून मी चुकीचा आहे न सिद्ध समजावून घेता समोरचाच व्यक्ती चुकीचा आहे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करून प्रत्येक भावात वैरत्व करत गेला आणि तो कमट प्रत्येक वेळेला पाप करत गेला. आणि तो शाना केव्हा झाला?
ज्यावेळी पार्श्वनाथांना केवळ ज्ञान झालं त्यावेळी त्याला कळलं आपण किती मोठ्या चुका केलो, आणि तो पण नंतर शहाणा झाला आणि तो पण भविष्यात आत्म्याचं कल्याण करून घेईल. विचार करा, सत्य काय, असत्य काय, योग्य काय, अयोग्य काय, याचा विचार करून आपण जीवन जगलं पाहिजे. म्हणून धर्म धर्मच आहे, धर्माचं स्थान धर्माचं स्थान आहे, आपलं आपलं स्थान आहे. आपल्यासारखे करोडो लोक या जगात आहेत, पण आपल्या धर्मासारखा दुसरा धर्म जगात कुठेही नाही. याचा अभिमान बाळगा, स्वाभिमान बाळगा, गर्व करू नका. मी परवा मिरजत सांगितलं, आपल्या धर्माची सुरक्षा करण्यासाठी संभाजीराजांनी स्वतःच्या शरीराचं तुकडं करून घेतलं. त्या मोगलांनी त्यांचं शरीराचं चाळण केलं. त्याला राजा करतो म्हणले, त्याला जीवनदान देतो म्हणले, फक्त तू तुझा धर्म स्वीकार म्हणून सांगितलं. म्हणजे त्यांचा धर्म, मुस्लिम धर्म स्वीकार, तुला मी राजा करतो, छत्रपती करतो, तो आम्हाला शरण ये. नाही, डोळं काढले, हाताची बोटं तोडली, लैंगिक छळ केला, सगळं केले, बोटाचे पायाचे तुकडे, बोटाचे तुकडे केलं. पण संभाजी धर्मवीर म्हणून नाव पडलं. धर्मवीर संभाजी राजांनी आपला धर्म सोडला नाही. ह्यांच्यासाठी आदर्श घ्या जरा आपल्या आयुष्यात काहीतरी. आपल्या भगवंतांच्या इतिहास जरा वाचा. प्रत्येकांना आपला आपला धर्म किती प्रिय आहे. सांगलीत काय झालं, मुस्लिम समाजाची पोरगी हिंदू समाजाच्या पोरग्याला प्रेमात पडली. मी ओपन बोलतोय, मी कुणाला भेट नाही. आणि त्या हिंदू पोरग्याला मुस्लिम धर्म स्वीकार, मग तुझ्याबरोबर लग्न करतो म्हटली. तो मुलगा स्वीकारला नाही, ही आली नाही. तो मुलगा अर्धवट, तो मुलगा एका मुलगीसाठी आपला जीव देतो म्हणजे काय? आपण कुठल्या संस्कृतीत आहे? आपण काय करायला पाहिजे? काल आलेली मुलगी त्याचा धर्म सोड म्हटलं, स्वीकार म्हटल्यावर ह्यो मरायला तयार झाला. 9 महिने पोटात ठेवून त्या आईनं जन्म दिली. त्या आईनं आता म्हातारपणी कुणाकडे बघायचं? 20-25 वर्ष मोठं करून त्या बाबानं ह्याला शिकवलं, मोठं केला. त्या बाबानं आता म्हातारपणी काय करायचं? क्षणाला काय दयामय नाही. हे दुसऱ्या पोरग्यासंग आणि 4 महिन्यात लग्न करून जातात. त्या मुलानं आता त्या आई वडिलांनी कुणाकडे बघायचं? त्यांनी कुणापुढं आपलं अस्तित्व, आपलं म्हातारपणाचं दुःख मांडायचं? मुलांनो, मुलींनो, धर्म फार श्रेष्ठ आहे, लक्षात ठेवा. धर्मापेक्षा आणि आई वडिलांच्या पेक्षा जगात कोण श्रेष्ठ नाही. देशापेक्षा जगात कोण श्रेष्ठ नाही. बाकीची लोक आपला आपला धर्म सुरक्षित ठेवण्यासाठी काय काय करायला लागलेत. आम्ही काय करायला लागलोय? आमची मुलं मुली काय करायला लागल्यात? काही नाही. आम्ही चुकलो, सगळ्यांनी चुकलं पाहिजे. 2011-12 काही तर एक GR प्रसिद्ध झाला. सगळ्यांनी हेल्मेट घातल्याशिवाय प्रवास करायचा नाही 2 व्हीलरवरनं. खरं आहे का खोटं आहे सुनो? साल एक मागं पुढं होईल. काय झालं तर सांग बघूया. ज्यानं GR काढला होता त्या मंत्र्याच्या जावयाची हेल्मेटची कंपनी होती. म्हणजे ह्याच्या जावयाचं घर चालवायला शेनं भारतावर सगळं ते निर्बंध केला, म्हणजे कंपल्सरी केलं. असल्या लोकांना आपण राजकीय नेते म्हणू शकतो? तसं आपल्या वैयक्तिक काही अडीअडचणी, काही चुकींच्यामुळं आपण आपल्या देशावर, आपल्या धर्मावर आपण कुठलं बंधन आणू शकत नाही. म्हणून वास्तविक धर्म समजावून घ्या, वास्तविक भारत देशाचं महत्त्व समजावून घ्या, मनुष्यगतीचं महत्त्व समजावून घ्या, आपल्या मंदिरातलं भगवंत आणि मंदिराचं महत्त्व समजावून घ्या. नको तिथं बसून तासभर गावाच्या कुटाळ्या काढण्यापेक्षा देवापाशी येऊन 5 मिनिटं जापे घालत बसा. एक एक गावात मंदिर नाही. जावा सीएला सीए, इथं हायवेच्या पलीकडं
आगमसागर महाराजजी, पुनीत सागर महाराजजी आणि सहज सागर महाराजजी. शिये गावात मंदिर आहे, 1-1.5 किलोमीटर लांब, एक 15-20 लोकांची वस्ती आहे जैन समाजाची. तिकडे जायला मिळाना, मंदिर रोज चुका लागलं. म्हणून महाराजांनी प्रबोधन केल्यावर त्यांनी दुसरं मंदिर केलं. कमिटी एकच आहे, मंदिर दुसरं केलं का? आणि तिथं रोज आता 7-8 लोक अभिषेक करतात. जिथं नाही मंदिर ती लोक थडपडा लागल्यात. आणि तुम्हाला मंदिर असून मंदिराकडे यायला तुम्हाला वेळ नाही. काय आपल्या जीवनाचं? म्हणून जरा मंदिराचं महत्त्व समजावून घ्या, आपल्या मनुष्यगतीचं महत्त्व समजावून घ्या. जैन कुलात जन्म झाला आहे याचा जरा थोडं त्याचं महत्त्व समजावून घ्या. आणि पूर्वजांनी एवढं चांगलं करून ठेवलंय, आपल्याला बांधायचं झालं नाही. एक शिखर बांधायला 1-2 वर्षे गेली, बांधलेल्या शिखरावर कळस ठेवायला 7 वर्षे गेली. पूर्वी लोकांनी मंदिर कसं बांधलं असतील विचार करा. आम्हाला नुसतं इथे येऊन त्याची पूजा करायची होईना झाली. म्हणून येणाऱ्या विधानाचं महत्त्व समजावून घ्या, त्यातले पदांचं महत्त्व समजावून घ्या. आणि येणाऱ्या 9 तारखेला त्या सगळ्यामध्ये आपण सहभागी, आपल्या आपल्या शक्तीप्रमाणे सगळ्यांनी सहभागी होऊन आपल्या आत्म्याला परमात्मा बनवून घ्या. एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.